आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो शिरपूरमध्ये आणि माझ्यासोबत आर्किटेक्ट नयन वाडिले जी आहेत की ज्या मागच्या 3-4 वर्षापासून इंटिरियर आर्किटेक्ट या अशा फील्डमध्ये त्या कार्यरत आहेत. मी सांगितलं तसं या फील्डमध्ये खरं तर महिलांचं प्रमाण फार कमी आहे, कारण सिव्हिल इंजिनिअरिंग ही लाईन मी मगाशी एकदा म्हणलं बोलताना की इतर इंजिनिअरिंगपेक्षा आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये फार महत्वाचा फरक आहे. इथं फील्डवर जाऊन काम करायचंय, लेबर, ठेकेदार, खडी, वाळू, वीट, सिमेंट अशा सगळ्या लोकांवर काम करायचं. ऑफकोर्स आर्किटेक्टमध्ये पण ती चॅलेंजेस आहेतच, पण ही चॅलेंजेस माहिती असून सुद्धा तुम्ही हे क्षेत्र निवडलं, या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करताय, शिरपूर सारख्या ठिकाणी काम करताय, त्यामुळे तुमच्यासोबत गप्पा मारायला अजून वेगळा आनंद आहे. तर बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठीच आहे, कारण तुमच्यासारख्या एक महिला जेव्हा पुढे येते, ती आपले विचार सांगते, तेव्हा अजून मुली त्याच्यातनं प्रेरणा घेतील, अजून महिला त्याच्यात तयार होतील आणि या फील्डमध्ये येतील, अशी सगळी अपेक्षा आहे आमची. सो आपण गप्पांना सुरुवात करूया की तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. एकतर तुमची शाळा कुठली होती, नंतर कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्किटेक्ट व्हावं हे कुणामुळे प्रेरणा मिळाली, का स्वतःचं ड्रॉइंग वगैरे चांगलं होतं तिथून प्रेरणा मिळाली, काय सांगाल सगळ्याबद्दल? ओके, सो हॅलो, मी आर्किटेक्ट नयन वाडिले. माझी स्कूलिंग इथेच झाली आहे शिरपूरला, आर.सी. पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये. सो असं आधीपासूनच मला ड्रॉइंग मध्ये खूप इंटरेस्ट होता. सो थोडासा ते क्रिएटिव्ह फील्ड मध्ये जायची खूप इच्छा होती, तर मग डिझायनिंगचे काही कोर्सेस सर्च केले, फॅशन डिझायनिंग म्हणू शकतो किंवा वेगवेगळ्या टाईपचे डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग वगैरे. पण मग त्यातून एक कळलं की थोडं टेक्निकल अँड देन क्रिएटिव्ह असे दोघं मिळून जर क्लब केलं तर आर्किटेक्चर बेस्ट ऑप्शन आहे. सो मग एक 10th-12th पासून ठरवलं की मग आर्किटेक्चर कडे जायचंय, आणि त्या हिशोबाने मग आफ्टर 12th पण एक एक्झाम असते नाटा, जी दिली. त्याचं पण क्रॅश कोर्स वगैरे करून ते सगळं क्रॅक केलं, आणि त्याच्यानंतर मला गव्हर्नमेंट कॉलेज आहे रचना संसद अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर म्हणून दादरला, मुंबईला. सो तिकडे ऍडमिशन मिळाली. व्हेरी गुड. सो 5 years तिकडेच होती मी, आणि त्यानंतर मग तिथं कुठल्या प्रकारच्या प्रॅक्टिस केली किंवा त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आर्किटेक्चर जो आहे 5 yearsचा डिग्री कोर्स, त्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येक वर्षी वेगवेगळे डिझाईनचे असतात. म्हणजे फर्स्ट याला बेसिक डिझाईन, सेकंडला इंटिरियर डिझाईन, थर्ड याला लँडस्केप डिझाईन, फोर्थला अर्बन डिझाईन. मग असं ते क्युम्युलेटिव्ह एक कम्प्लीट आपल्याला एक पॅकेज स्टडीचा मिळतो. त्याच्यानंतर मग वी कॅन डिसाइड की आपल्याला कुठल्या ह्याच्यात काम करायचं. येस. पण मग त्याच्यानंतर तुमचा कसा प्रवास होता जेव्हा डिग्री कंप्लीट झाली? येस, मुंबईचं पहिलं म्हटलं तर माझी इच्छा अशी होती की मुंबई खूप ऑलरेडी इट्स व्हेरी डेव्हलप, तिथे रिडेव्हलपमेंटचे कामं जास्ती आहेत. तर मग माझं असं होतं की मला काहीतरी जिथे नवीन क्रिएट होत असेल तिकडे काम करायची इच्छा होती. तर मग मी पुणे निवडलं. मी पुण्याला जॉब केला. 1-1.5 वर्षाचा माझा तिकडे एक्सपिरियन्स होता. तिकडचे जे आर्किटेक्ट्स होते त्यांच्या टीम मध्ये, तर मला पूर्ण वर्किंग ड्रॉइंग म्हणजे जे टेक्निकल पार्ट आहे तो पूर्ण शिकायला मिळाला. त्याच्यानंतर मी आफ्टर कोविड इकडे जॉईन झाली. नाशिकला एक इंटिरियरची फर्म होती. सो तिकडे पण मी जवळपास 1 वर्ष होती, आणि त्यासोबत आम्ही जॉईन म्हणजे हे चालू केलं होतं, फ्रीलान्सिंग चालू केली होती. बरोबर. सो येस, मग तिथूनच प्रवास सुरू झाला साधारणतः 2020 पासून. व्हेरी गुड. पण तुम्ही सांगितलं तसं तुम्हाला ड्रॉइंगची आवड होती, तर मग आता ती ऍज अ हॉबी म्हणून कंटिन्यू आहे का? हॉबी म्हणून मागच्या काही वर्षात नाही पॉसिबल झालं, पण मग ते कुठे ना कुठे तो येतोच, कलर्स कॉम्बिनेशन म्हणा किंवा सगळ्या गोष्टींमध्ये तो पार्ट तर बॅक ऑफ द माइंड असतो. बरोबर. पण कधी कधी प्रोफेशनल कमर्शियल आयुष्यामध्ये हॉबी मागे राहते, पण तुमच्या हॉबी आणि मी असं समजतो की प्रोफेशनल लाईफ सेम एकाच ह्याच्यामध्ये. सो त्यातलं ड्रॉइंग ही एक बेसिक कन्सेप्ट आहे. सो आपण आता त्याच गप्पांना सुरुवात करूया या आपल्या फील्डशी रिलेटेड. ज्या ड्रॉइंग बद्दल आपण बोलतोय, अर्थात तो प्लॅन असतो पहिल्यांदा, जो प्लॅन तुम्ही सबमिट करता. बऱ्याचदा शिरपूर सारख्या ठिकाणी असं होत असेल, कदाचित क्लायंटच्या नंतर रिक्वायरमेंट बदलतात आणि क्लायंट नंतर सांगतो की हे मला चेंजेस हवे. सो ते चेंजेस तुम्ही कसे अडॉप्ट करता किंवा चेंजेस होऊ नयेत यासाठी परफेक्ट प्लॅन कसा देता, काय सांगाल? प्लॅनिंगचं असं आहे की आपण जेव्हा मी किंवा सिव्हिल आमच्या सोबत जे पण आम्ही टीम जेव्हा काम करतो, तेव्हाच आम्ही ऍट अ टाइम काम करताना 2-3 ऑप्शन बॅक ऑफ द माइंड करून ते वर्कआउट करून एक प्लॅन रेडी करतो. बरोबर. सो त्याच वेळेस आमचे 2 ते 3 ऑप्शन्स आमचे असतात रेडी. तर मग आम्ही ज्या क्लायंटला प्रेझेंट करतो तर आम्ही एक ऑप्शन प्रेझेंट करतो, आणि मोस्टली त्यालाच आम्ही पूर्ण कम्प्लीट देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. येस. दुसरं, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रात महिलांचं प्रमाण कमी आहे. जेव्हा तुम्ही आता साईटवर जात असाल आणि लेबर किंवा यांच्याशी काम करावं लागत असेल, तर त्या लेबरमध्ये सुद्धा अनस्किल्ड अनएज्युकेटेड लेबरचं पण प्रमाण जास्त आहे. सो त्यांना त्यांच्या भाषेत समजेल, त्यांना त्यांच्या भाषेत तुम्हाला ते कसं सांगता, आणि अशा वेळेला ते लेबर कसे
वापरायचे जेणेकरून कुठलाही धोका दुर्घटना त्या साईटवर घडू नये, यासाठी तुम्ही काय काळजी घेता? ऍक्च्युली माझं लास्ट 3 इयर्स पासून तरी इंटिरियर्स मध्ये मेजर काम आहे. बरोबर सो मग इंटिरियर्स मध्ये जे पण लेबर्स आहेत बरोबर ते बेसिक त्यांना ड्रॉइंग रीडिंग येते. वी बरोबर कॅन से दॅट की हम्म. कार्पेंटर्स जे आहेत हं, ते हं. बेसिक रीडिंग करू शकतात. त्यांना फक्त मग ऑन साइट जाऊन आपल्याला मेजरमेंट सकट सगळ्या काही गोष्टी समजाव्या लागतात बरोबर. आणि येस त्या पद्धतीने डील होतं. मग इंटिरियर मध्ये तुम्ही काम करताय म्हणून एक प्रश्न स्पेसिफिकली Yes. विचारायचा आहे. बऱ्याचदा असं होतं की जे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असतात त्यामध्ये असं असतं की त्या माणसाचं बजेट थोडं लिमिटेड असतं आणि मग ते बजेट कन्स्ट्रक्शन मध्ये कमी न बरोबर. करता ते फायनल सगळं इंटिरियरवर येतं. Yes, yes, तर मग yes. अशा वेळेला त्याचं जे उरलेलं बजेट असतं ज्याच्यात तुम्हाला इंटिरियर करायचंय तर ते बजेट आणि ते प्लॅनिंग हे कसं Yes. तुम्ही दोन्ही करता? ऍक्च्युली त्यामध्ये असं आहे की मी बेसिक असं फॉलो करते की जो लुक आहे, जो मला इंटिरियरचा लुक मिळवायचा आहे बरोबर. साईडचा, हं, तो मी वेगवेगळे मटेरियल्स किंवा जे आपल्या बजेटमध्ये बसतील बरोबर त्या काइंड ऑफ, आता लॅमिनेट्स फॉर एक्झाम्पल, हो. लॅमिनेट्स मध्ये तुम्ही लॅमिनेट चूज करू शकता, विनियर चूज करू शकता. विनियर इज 4 टाइम्स मोर कॉस्टलियर हो, दॅन बरोबर. Laminate. लॅमिनेट. सो मग जो लुक आपण लॅमिनेट वाने आणू शकतो मग तर तो ते मी प्रयत्न करते की त्या काइंड ऑफ आपण एक कम्प्लीट काम. त्यांना डिझाईन देऊ शकतो. बरोबर बरोबर. Yes. दुसरं एक टिप्स म्हणून आता तुम्ही Yes. तर फ्री कन्सल्टेशन असं पण म्हणू शकता तुम्ही त्या प्रश्नाला, की अशा काही महत्वाच्या टिप्स द्याल का इंटिरियर मध्ये जेव्हा रूमची साईज कमी असते हम्म. आणि तर त्याच्यात इंटिरियर पण चांगलं करायचं असतं, तर तेव्हा अशा काही महत्वाच्या टिप्स सांगाल का हे जनरली फॉलो Mostly केलं पाहिजे? आपण फोल्डेबल जे फर्निचर्स आहेत ओके ते आपण बनवून घेऊ शकतो. बरं. म्हणजे आता बेड आहे, फॉर एक्झाम्पल एखादा बेड बॅक आहे, आपला बेड प्लस त्याला सोफा करायचा आहे, सो तसं बरोबर. काहीतरी आपण एक डिझाईनचा पार्ट मग तिकडे येतो फर्निचर डिझाईन. बरोबर. सो दॅट वर्क्स मोर. अच्छा अशा टाईपचं काहीतरी करू Yes, शकतो. yes, yes. पण याच्या वेळेला कॉस्ट पण विचारात घेतली पाहिजे की ती कॉस्ट नाही, त्याच्यात मग तुमचा हार्डवेअर मध्ये थोडासा आपण एक्स्ट्रा करू जातो. शकतो. येस बरोबर बरोबर. दुसरं असं विचारायचं की जरी आर्किटेक्ट तुमचं मेन फील्ड आहे म्हणून आणि आता तुम्ही इंटिरियर मध्ये जास्त काम करता, पण एक काय म्हणतो लेडीज म्हणून, एक मुलगी स्त्री म्हणून कायमच मला असं वाटतं की ती कायम कल्पक असते, जास्त क्रिएटिव्ह असते जेंट्स पेक्षा, कारण की तुम्ही म्हणला तसं तुम्हाला हॉबीची हो. पण पहिल्यापासून आवड होती. तर पुढच्या 15-20 वर्षात धुळे जिल्ह्याकडं तुम्ही कसं हम्म. बघता? बिंग तुमच्या हातात जर तो नायक पिक्चर आले त्याच्यात 1 दिवसाचा पंतप्रधान केलेलं, अच्छा. तसं तुम्हाला 1 दिवसाचं साठी जर असं सांगितलं की तुम्ही एक हा. विकासाचं विजन द्या, तर Yes. तुमच्या डोळ्यासमोर कुठले महत्वाचे मुद्दे येतात? ओके येस. सो मला असं वाटतं की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ओके ते यायला पाहिजे. म्हणजे कॉमन वॉशरूम्स ही एक बेसिक गोष्ट मला वाटते जी नाहीये. बरोबर सो ज्या लोकल जे कॉमन मॅन आहे त्यांना ऍक्सेसिबल होते, जसं कॉमन पब्लिक प्लेसेस म्हणू शकतो, हो. जो लँडस्केपिंगचा पार्ट हो होईल, हो तसं काहीतरी डेव्हलप करू शकतो. करायला की पाहिजे. आता मुंबई पुणे या ठिकाणी आपल्याला खूप सारे कॉमन स्पेसेस दिसतात बरोबर जिथे येऊन कम्युनिटी एरिया किंवा असं Exactly. काहीतरी, त्या गोष्टी आपण इकडे इन्फ्रास्ट्रक्चर Missing वाईज आहेत. आपण मिसिंग आहेत, ज्या आपण वर्क करू किंवा शकतो. आपण असं म्हणू शकतो की त्याला एक चांगला क्वालिटी फॅमिली टाइम जो हम्म. तुम्ही सॅटर्डे Yes, संडेला yes, कुठं देऊ yes. शकता, अशा प्लेसेस शिरपूर हो, सारख्या ठिकाणी शिरपूरसाठी आहेत. आहेत, आता अपकमिंग आहेत, बर पण मग ते अजून वाढायला Yes. पाहिजे. तर मग अशा वेळेला सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुमची की सरकार कसं मदत करू शकतं या सगळ्या प्रोजेक्ट्सना पुढे नेण्यासाठी? आता मोस्टली गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये पण पब्लिक फॅसिलिटी वाईज पण काही प्रोजेक्ट्स असतात, बरोबर. तर त्याला त्यांनी फॉरवर्ड करून जर ते व्यवस्थित झालं तर मग तर मग अजून काय करू येस शकतो ते आपण? होऊ शकतं. दुसरं आता तुम्ही आता नुकतंच खरं तर या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आहे. इंटिरियर मध्ये तुम्ही म्हणला तसं Yes. जास्त काम करता, तर एखादं स्वतःच आवडलेलं डिझाईन असं कुठलं आहे का? आयकॉनिक प्रोजेक्ट असं म्हणू ज्याला तुम्ही मगाशी म्हणला तसं फोल्डेबल वालं डिझाईन किंवा अशी काहीतरी Okay. वेगळी आयडिया लढवली आणि अच्छा. ती क्लायंटला पण आवडली आणि क्लायंट इज हॅपी, Okay. असं काय So, सांगाल? माझा असं म्हणू शकतो की फर्स्ट प्रोजेक्ट जो होता तो म्हणजे आर्किटेक्चर वाईज होता. बरं. सो ऍक्च्युली माझ्याच फॅमिलीमध्ये होता तो. अच्छा. एक फार्म हाऊस डिझाईन केला होता, क्या बात. जो कम्प्लीट मड मध्ये केला होता आम्ही. रूफ वा. वगैरे मी त्याला स्लोपिंग रूफ आणि हे सगळं दिलं होतं. व्हेरी गुड. सो ते काहीतरी सस्टेनेबिलिटी जी आहे हो ती त्या याच्यामध्ये काम करायची इच्छा आहे. सो अजून तो प्रोजेक्ट एक एक लाईक चांगला छान आयकॉनिक झाला प्रोजेक्ट होता. होऊ हो. शकतो. आणि एखादा प्रोजेक्ट असा की ज्याच्यामध्ये काही चॅलेंजेस आले, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले किंवा असं वाटलं की पुढे काय करायचं माहित नाही, हम्म. किंवा मी जसं म्हणलं ती मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री आणि तुम्ही एकट्या फील्डवर काहीतरी काम करताय, तसं मला तेव्हा अजून काहीतरी तर काही प्रॉब्लेम जाणवलं नाही किंवा त्या असा दुसरा प्रकारचं. कुठलाही प्रॉब्लेम, टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम आला असेल, काम करताना काही प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम झाले तर मग सिनियर्स आहेत किंवा मग टेक्निकल पर्सनला आपण कन्सल्ट करून घेऊ घेऊ शकता. Yes, बरोबर yes, आहे. yes. स्टील या पार्ट बद्दल थोडं फक्त विचारायचं होतं की स्टील जनरली निवडताना कुठल्या प्रकारचं स्टील निवडावं एखाद्या इंडिव्हिज्युअलनं, तर तुम्हाला काय वाटतं की बिईंग आर्किटेक्ट तुम्ही काय सांगाल? त्या स्टील मधल्या क्वालिटीज कुठल्या बघितल्या पाहिजेत? स्टील मध्ये जसं टेन्साईल तो हवा, हम्म. मेन स्ट्रेंथ जी आहे बरोबर. यादी. ते आहे. येस येस. आणि आयकॉन स्टील बद्दलचा तुमचा एक्सपिरियन्स किंवा तुम्ही कधी वापरलंय, कुणाला सजेस्ट केलंय?
आयकॉनचं म्हणजे यूज तर होतोच बऱ्यापैकी. बरोबर. येस, बरोबर, आर्किटेक्चरल प्रोजेक्ट माझे जे काही आहेत 2-3 आता जे चालू आहेत चालू आहे त्यामध्ये युज होत आहे. त्यामध्ये. सो या होत्या आर्किटेक्ट नयन वाडिलेजी, आणि मी म्हटलं तसं त्यांनी आताच नुकतंच या फील्डमध्ये काम करायला सुरुवात केली. बेसिकली बिंग आर्किटेक्ट असून इंटिरियर मध्ये पण त्या खूप चांगलं काम करतात. सो येणाऱ्या आगामी काळात असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत Thank you. याच माझ्याकडून आणि आयकॉस्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. Thank you.